विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सेकंडमध्ये आपण पाहिलं ज्या 2-3 गोष्टी आपण पाहिल्या त्यामध्ये रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रॉडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड एरिया ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. हे आपण मागच्या तासाला शिकलेलो आहोत. याच्यावरून आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1चा विचार करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 याच्यातलं पहिलं एक्झाम्पल पहा काय. मी एक्झाम्पल वाचून दाखवतो आणि फक्त उदाहरण सोडून दाखवतो. बेस ऑफ द ट्रायंगल्स इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. म्हणजे B1 म्हणूया आपण 9 आहे आणि H1 इज इक्वल टू 5 आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10, B2 इज इक्वल टू 10 आणि दुसरं दिलेलं आहे आणि हाईट इज 6, H2 इज इक्वल टू 6. फाइंड द रेशो ऑफ देअर एरिया ऑफ दिस ट्रायंगल. आणि मग यांचा एरियाचा रेशो आपल्याला काढायचा आहे. मग आपण इथे आपल्याला आधी काही गोष्टी मानाव्या लागतील. इथे काय म्हणू आपण, फर्स्ट ट्रायंगल इथे म्हणूया आपण लेट द बेस अँड हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल to B1 and H1 and second triangle is equal to B2 and H2. Therefore B1 is equal to 9, H1 is equal to 5, B2 is equal to 10, H2 is equal to 6. आपल्याला त्याचं प्रॉपर्टी आधी लिहावी लागेल. The ratio of areas of two triangles is equal to the ratio of the products of their bases and corresponding heights Therefore ही प्रॉपर्टी लिहिल्यानंतर मग एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. Therefore area of first triangle upon area of second triangle means proportion of triangles is equal to 9 into 5 upon 10 into 6. Therefore हा 9 5 45 आणि 10 60. 5 ने भाग देऊया आपण किंवा 15 ने 15 त्रिक 10 60, 15 त्रिक 45 आणि 15 चौक 60. 3/4. मग आपल्याला लिहावं लागेल द रेशो ऑफ द एरियाज ऑफ द ट्रायंगल्स इज 3/4. अशा पद्धतीने तुम्हाला त्या सगळ्या प्रॉपर्टीचा उपयोग करून विद्यार्थी मित्रांनो ती गणितं सोडवायची आहेत. सेकंड एक्झाम्पल आहे पहा. सेकंड एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरच्या माध्यमाने आपल्याला काही क्वेश्चनची हे बघा फिगर दिलेली आहे. फिगर अशा स्वरूपातली आहे.
याला नाव दिलं ए बी सी अँड डी. याच्यामध्ये हा राईट अँगल ट्रँगल, हा राईट अँगल आहे. मग याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे इन फिगर, काय म्हटलं त्यांनी, बी सी परपेंडिक्युलर ए बी दिसतं आपल्याला, बी सी ही ए बीला परपेंडिक्युलर आहे. आणि ए डी परपेंडिक्युलर ए बी, हा ए डी जो आहे तो परपेंडिक्युलर ए बी. बी सी इज इक्वल टू 4 अँड ए डी इज इक्वल टू 8. जी बी सी आहे तो 4 आहे आणि ए डी जो आहे तो 8 आहे. म्हणजे तुम्हाला आता इथे कळतं आहे, ही याची हाईट येणार, ही याची हाईट येणार आणि हा यांचा बेस आहे. याचा अर्थ या फिगरमध्ये आपल्याला लगेच प्रॉपर्टी लक्षात आली पाहिजे की बेस कॉमन आहे, हाईट मात्र वेगवेगळी आहे. मग बेस कॉमन असेल आणि हाईट मात्र वेगळी असेल तर याच्यासाठीचं आपल्याला सूत्र लगेच आपल्याला प्रॉपर्टी लक्षात आली पाहिजे. ती काय असेल बरं, ती आता प्रॉपर्टीज लिहायची इथे. आता सोल्युशन याच्यामध्ये दिलेल्या गोष्टी आपण देऊन टाकूया. काय दिलेलं आहे त्यांनी इथे बी सी राहिलं का, हां, बी सी इज इक्वल टू 4 इथे दिलेलं आहे. बी सी इज इक्वल टू 4 अँड ए डी इज इक्वल टू 8. ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, गिव्हनमध्ये लिहूया त्या. आणि मग खाली एरियाज ऑफ ट्रँगल प्रॉपर्टी लिहूया. एरियाज ऑफ ट्रँगल with equal bases are proportional to their corresponding heights. आणि म्हणून एरिया ऑफ ट्रँगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रँगल सेकंड इज इक्वल टू बेस समोर H1 अपॉन H2 असं येणार. किंवा आपण असं म्हणूया मग एरिया ऑफ ट्रँगल कुठला येतो ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ए डी बी इज इक्वल टू त्याचा H1 काय येणार बी सी आणि याचा H2 येणार तो आहे ए डी इज इक्वल टू काय येणार तो 4 अपॉन 8. 4 1 4 आणि 4 2 8, 1/2 आलं आणि म्हणून आन्सर येणार त्याचं. आन्सर इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ए डी बी इज इक्वल टू 1.5. तुम्हाला प्रॉपर्टी लक्षात नाही राहिल्या तर तुम्ही अगदी शॉर्टकटसुद्धा लिहू शकता. तसं खूप कठीण नाही आहे, पण भूमितीमध्ये तुम्हाला लॉजिक इम्पॉर्टंट आहे. लॉजिक असल्याशिवाय तुम्हाला त्यातली गणितं सोडवता येणार नाही. तिसरं एक्झाम्पल पहा दिलेलं आहे. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये पण त्यांनी एक फिगर दिलेली आहे. फिगर आपण काढूया. हा इथे 90 डिग्रीचा अँगल क्रिएट केलेला आहे. याला नाव दिलं आहे, हा इथे पण 90 डिग्री आहे. पी यस, हा क्यू आणि हा आर. त्यांनी म्हटलेलं आहे इन फॉलोइंग फिगर काय दिलं फॉलोइंग फिगरमध्ये सेगमेंट पी एस, हा बघा पी एस परपेंडिक्युलर सेगमेंट आर क्यू, तो आर क्यूला परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर सेगमेंट आर क्यू. दुसरा आता सेगमेंट क्यू टी, हा सेगमेंट क्यू टी आपला इथे टी पॉईंट द्यायचा राहिला. सेगमेंट क्यू टी परपेंडिक्युलर सेगमेंट पी आर इफ आर क्यू इज इक्वल टू 6
PS is equal to 6 and PR is equal to 12, then find QT. तुम्हाला त्यांनी RQ दिलेला आहे. RQ म्हणजे ही लांबी दिलेली आहे. PS दिला आहे तुम्हाला, हा PS दिला आहे, तो आहे 6 आहे. त्याच्यानंतर PR दिला आहे तुम्हाला, PR दिलेला आहे, 12 दिलेला आहे. आणि मग तुम्हाला फाइंड आउट त्यांनी केलेला आहे QT. तर QTची लांबी ही तुम्हाला काढायला सांगितलेली आहे. मग इथे आपल्याला आता विचार करावा लागेल मित्रांनो. सोल्युशन RQ is equal to 6, PS is equal to 6, PR is equal to 12 हे आपल्याला दिलेलं आहे गिव्हनमध्ये. मग इथे लिहावं लागेल आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. पहिला आपण विचार करू एरिया ऑफ ट्रायंगल PQR. PQRचा विचार करू. याचा इज इक्वल टू 1/2 इंटू त्याचा बेस QR इंटू हाईट PS. PQRचा विचार करतोय आपण. P, Q आणि R या त्रिकोणामध्ये ही त्याची उंची आली आणि हा त्याचा बेस आला. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू त्याचा बेस किती आहे आणि हाईट किती आहे, तर दोघं 6 आहे. हे बघा, हा PQ, हे बघ PQ आणि PS दोघं 6 आहेत. 6 इंटू 6 बेक बे बेत्रिक 6, 6 त्रिक किती झालं 18 युनिट स्क्वेअर. हे काय झालं एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 18 युनिट स्क्वेअर. आता ऑल्सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू PR इंटू QT इज इक्वल टू PQR. आता PQRचा सुद्धा काय, हा बेस येईल आणि ही हाईट येईल. ह्या PQRचा जर विचार केला तर त्याचा बेस हा आला, ही हाईट आली. PQRचा असा विचार केला, याला बेस म्हटलं तर ही हाईट आली. मग आता आपण ऑलरेडी त्याचं एरिया काढलेला आहे 18 इज इक्वल टू 1/2 इंटू आपल्याला इथे आता PR दिलेला आहे, तो PR किती आहे 12 इंटू हाईट आपल्याला QT काढायची आहे इज इक्वल टू बेक बे हा आणि हा बेसक 12. मग 18 इज इक्वल टू 6 इंटू QT. 18 हा मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड होईल इज इक्वल टू QT. देअरफॉर QT इज इक्वल टू इथे 6 1 6, 6 त्रिक 18 इज इक्वल टू 3. तर अशा पद्धतीने तुम्हाला दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ जर असेल आणि त्यांचा बेस म्हणजे एकच त्रिकोण असेल नाही, त्याचा बेस आणि हाईट तुम्हाला वेगवेगळी दिलेली असेल, तर त्याच्यावरून तुम्हाला एका त्रिकोणाचा बेस हाईट दिलेली आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा बेस दिलेला असेल, हाईट दिलेली नाही, किंवा हाईट दिलेली आहे बेस दिलेला नसेल, तर तुम्हाला तो फाइंड आउट करता येऊ शकतो. 3 उदाहरणं मित्रांनो आपण पाहिलेली आहेत. 2 उदाहरणं त्याच्यातली बाकी आहेत, ती तुम्हाला घरी सोडवायची आहेत. उद्याच्या तासाला आपण पाहणार आहोत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.